तत्वातून सर्व युनिशी समसमान, पण त्यांच्यापेक्षा एक गोष्ट अधिकची दिली म्हणजे ज्ञान. आपल्याला ज्ञान दिले, त्यांना ज्ञान दिलं नाही. कशासाठी दिले? याच देही घडे देवाचे भजन आणि हे ज्ञान नाही कोठे. तुमच्या घोडेवाडीत बैल आहेत का? बैल आहेत का? आहेत ना. तुमच्या घोडेवाडीतल्या एखाद्या बैलाला असं वाटलं चला आज इथं अण्णांच्या 5व्या पुण्यस्मरणानिमित्त कीर्तन ठेवलं या दहिपळे परिवाराने, सुभाषदादांनी, अशोकदादांनी, ऐका आपण मंडपात बसून कीर्तन ऐकावं. कोणाला वाटलं? बैलाला वाटलं. तर बैल इथं मंडपात येऊन कीर्तन ऐकू शकतो का? ऐकू शकतो का? अहो ऐकू शकतो का? तो घरी टीव्हीची मालिका बघत बसल पण ती हित येणार नाही का? ती जात जनावराची ध्यानात असू द्या. त्यांना माहित नाही आपण कशासाठी आलोय, कुठून आलोय, काय माहित नाही, ध्यानात असू द्या. हे ऐका, त्यांना ज्ञानच दिलं नाही. आपल्याला भगवंतानी जाणीव दिली, ध्यानात असू द्या. जाणीव ठेवलेली, आपल्याला संवेदना ठेवलेली. का आलोय, काय करायचंय, तिथलं काम उरकल्यानंतर कुठं जायचंय, ह्याला केला विचार? कधी केलाय? मालक कोण आहे आपला, ह्याला कोण विचारपूस करणार आहे का नाही, केला विचार? काहीच केला नाही. ध्यानात असू द्या, काहीच केला नाही. आपल्याला ज्ञान कशासाठी दिलाय का? ज्ञानाचा वापर करून या देहाचा आधार घेऊन आपल्याला पुढचं सगळं जन्म चुकवण्यासाठी ज्ञान दिले.